घड्याळामध्ये बरोबर 3 वाजून आता 29 मिनिटं होतात. 3 सामने आपल्याला अजून इथून कव्हर करायचे आहेत. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. सामन्याला आपण सुरुवात करतोय. धाकटे जोई यांच्या विरुद्ध चेअरमन खारखोपर असा आपल्याला संघ सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही रोहित घरत धाकटे जोई टीम कडनं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 5 षटकांचा सामना आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलं की चिर्ले संघाने विजय प्रस्थापित केला. अतिशय अगदी एकतर्फी सामना आपण म्हटलं तरी हरकत नाहीये. 2 सामने आपण पाहिले, 3 सामने आपण पाहिले किंबहुना जे डिफेंड करताना आज जिंकलेत आणि एक सामना चेस करताना जिंकण्यात आला, जो की कोंबडभुजे संघाने चेस करून दाखवले 80+ धावा. हर्ष वसाय आपण पाहतोय जर्मन खारखोपर टीम कडनं गोलंदाजी धुरा सुरुवात करत असताना पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल सबमरीन हलकासा खाली राहिला. हर्षल घरतला आपण पाहतोय जो विकेट कीपर, त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता. पहिला बॉल टॉट आलाय. नेक्स्ट बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी आणि व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप लाईन. पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली. हलकीशी लाईन इथे खराब पाहायला मिळाली हर्ष यांच्या माध्यमातून आणि स्ट्रायकर बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय खारखोपर संघासाठी सातत्याने. टेनिस रबल या दोन्ही फॉर्मॅट मध्ये त्याची कामगिरी आपण पाहतोय उंचावणारी राहिली आहे. त्याच्याकडनं एक्स्ट्रा रन आली आहे. यावेळेस फटका फसलाय, बॉल उच्च गेलाय, फिल्डर आहेत तिकडे आणि चांगलं जजमेंट आपल्याला पाहायला मिळत असताना आयुष कवंदळी यांच्या माध्यमातून झेल टिपला आणि पहिला धक्का लागत असताना धाकटे जोई टीमला. कारण खारखोपर संघाचं घरचं क्रीडांगण, भौगोलिक जी परिस्थिती आहे, जो भौगोलिक आढावा क्रीडांगणाचा अगदी त्यांना तंतोतंत माहिती आहे. आज सकाळपासून आपण पाहिलं अनेक कॅचेस ड्रॉप झाल्यात त्या लॉंग ऑन मध्ये देखील, मात्र इथे आयुषकडनं कोणतीही चुकी झाली नाही आणि अगदी हर्षला पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळाली आहे. आणि धाकटे जोई संघासाठी मात्र हा हादरा असणार आहे, कारण रोहित घरत इथे मात्र बाद झालाय. रोहित जी घरत आणि आता रोहित एस घरत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना सूरज घरत. खारखोपर संघाचा सराव सर्व काही असतो तो याच क्रीडांगणावर असतो, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध जर सामना जिंकायचा तर सर्वप्रथम बॅटिंग चांगली पाहिजे, चांगली धावसंख्या, बिग टोटल उभारावी लागेल आणि त्यानंतर बॉलिंग देखील चांगली करणं अपेक्षित असणारे धाकटे जोई संघाला. मात्र इथे हर्षने पहिला धक्का दिलाय. पुन्हा एकदा अगदी लोवर फुलटॉस बॉल, यॉर्करचा प्रयत्न होता तो फुलटॉस गेलाय.
चांगली फिल्डिंग आपल्याला कव्हरच्या दिशेने पाहायला मिळत असताना चांगला थ्रो लगेचच दोन या धावसंख्येवर धावफलक जात असताना पाहायला मिळतंय. हर्ष म्हटलं की अगदी डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आणि सध्या आपण पाहतोय समोर उजव्या हाताचा फलंदाज असताना त्याच्या विरुद्ध त्याचा राऊंड विकेट मारा सुरू आहे सातत्याने. यावेळेस क्रॉस बॅटेड अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगलच प्राधान्य दिलंय. एक रन मिळते. चांगलं षटक राहिले हर्ष मसायचं आतापर्यंत. मुख्य आयोजकांपैकी आपण पाहतोय एक असलेले बिंजूर ग्रुप खारकोपर च्या माध्यमातून आयोजित मान्सून कप मध्ये त्यांची भूमिका मोलाची राहिली. अनेक आपण पाहतोय खेळाडू या संघामध्ये आहे जे आयोजन कमिटीचा देखील भाग आहेत. कमी गतीचा बॉल बाहेर चिकडा लागली. बॉल पाठीमागे चाललाय. फक्त आपण पाहतो इथे सिंगल मिळते. सिंगलने आपण पाहतोय धावफलक पुढे गेलाय. लास्ट बॉल इथे मात्र बाकी आहे. पहिल्या ओव्हर मधील टीमची टोटल 4 एक गडी बाद. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा बॉल. पुन्हा एकदा बाहेर चिकडा बॉल. पुन्हा एकदा पाठीमागे लॉंग स्टॉपच्या दिशेने इथे सिंगल मिळते. कमाल इथं षटक राहिलं हर्ष मसायचं. फक्त 5 धावा दिल्या आणि एक महत्वाची विकेट रोहितची इथे प्राप्त केली आहे. अजिबातच फलंदाजाला हवी होऊ दिलं नाहीये. आणि एक एक्झाम्पल सेट करत असणार हर्ष मसायने की या मॅच मध्ये कुठल्या लाईन लेंथवर गोलंदाजी साकारायची आपल्या जर्मन खारकोपर संघाच्या गोलंदाजांना जणू त्याने एक सिग्नल्स दिलाय याच्या माध्यमातून असं म्हणायला हरकत नाहीये. आता रोहित गरज सूरज गरज इथे एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे त्यांना. आणि पार्टनरशिप करत असताना धावांचा देखील ओघ जो आहे तो वाढता पाहिजे. तो आलेख जो आहे तो उंचावणारा पाहिजे. कारण खारकोपरच्या संघाच्या विरुद्ध घरच्या क्रीडांगणावर त्यांना आव्हान द्यायचं आपण तीच चर्चा करतो. तर चांगली धावसंख्या पहिले उभारावी लागेल तर गोलंदाजांना मार्जिन मिळेल. अन्यथा खारकोपर संघाची फलंदाजी देखील त्याच ताकदीची आहे. त्यामुळे इथे त्या धावा अगोदर बनवण्याची जबाबदारी फलंदाजांवर आहे. आयुष गोंधळी सध्या आपण पाहतो एक चांगला अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवर. समोर आहे रोहित गरत. हो टेक फॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाला प्रारंभ होतोय. षटक क्रमांक 2. पहिला बॉल बॅट लवकर फिरली. चेंडू उशिराने आलाय. थोडासा अंदाज चुकला फलंदाजाचा लाईन लेंथ रीड करण्यामध्ये असं म्हटलं तरी हरकत नाहीये. लेग बायचा इशारा पंच जीवन गावण सरांचा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे दुसरे पंच शैलेश चव्हाण सर त्यांचे कौतुक करावं लागेल. पहिल्या सामन्यापासून अगदी न थकता न थांबता कंटिन्युअसली ऍज अ पंच ऍज अ अंपायर म्हणून ते भूमिका पार पाडत असताना लेग बायच्या स्वरूपात 1 रन. टीमची टोटल 6. समोरून बॉलला फिरवत आहेत. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे शफल झाले होते आपण पाहिलं सूरज अगोदरच. त्यांना मात्र फॉलो केलं यावेळेस आयुष गोंधळीने. हा बॉल सरळ सोडून दिलाय. चांगला निर्णय. डाऊन द लेग डाव्या यष्टीच्या दूर जाणारा बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट. 1 रन ऍडेड टू द एक्स्ट्रा. 1 रन ऍडेड टू द टोटल शिफ्टेड टू 7. 7 धावा. लेग ब्रेक करत असताना बॉलची पिचिंगच चुकली कारण बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर पिच झालाय. तिथून लेग ब्रेक होत असताना त्यामुळे हा वाईड आलाय. टीमची टोटल 8. आता ही लाईन चांगली आहे. तुम्हाला जर लेग ब्रेक करायचंय तर मिडल स्टंपवर किंबहुना त्याच्या लेग स्टंपच्या टुवर्ड्स लेग स्टंप तुमची बॉलची पिचिंग असायला हवी आणि तेच इथे झालंय. मात्र इथे खराब लाईन. एक चेंडू चांगला. एक चेंडू पुन्हा खराब. पुन्हा एक चेंडू चांगला. पुन्हा एक चेंडू खराब. असंच या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहे आयुष गोंधळी याच्या माध्यमातून. आतापर्यंत 9 रन झाले स्कोर कार्डवर. त्यापैकी एक्स्ट्रा रन 5 आहेत. 2 ओव्हरमध्ये एक्स्ट्रा 5 आल्यात आणि बॅटच्या सहाय्याने फक्त 4 रन आल्यात. चौकार षटकार तर अजून लागलेच नाहीये. त्यामुळे आता धाकटीजुई संघाला एक्सप्रेशन करावं लागेल बॅटिंगसाठी. पुन्हा एकदा चांगला बॉल आपण पाहतो. पुन्हा एकदा क्रॉस गेले होते खेळण्यासाठी. पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अंपायर सांगतात आम्हाला लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळेल. टीमची टोटल 10. चेसिंगला पसंती दर्शवली किंबहुना जर्मन खारकोपर संघाने टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली घरच्या क्रीडांगणावर. प्रेक्षकांची
प्रेक्षक वर्ग प्रेक्षक राजा आनंद घेतोय. हा बॉल चांगला पुन्हा एकदा याच लाईनवर खेळवत ठेवले फलंदाजांना आयुष गोतळेने सातत्याने. ओ इथे इथे बघा अगदी फुलर लेनचा बॉल होता, मात्र पुन्हा एकदा डावे अष्ट सोडून जाणारा बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा 11 धावा स्कोर कार्डवर 1-1 for 1 आणि 11च बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. पुन्हा टाकावा लागेल चेंडू. 1 more व्हाईट बॉल. 8वी एक्स्ट्रा रन आहे आतापर्यंतची. यावेळेस चांगला फटका, गती ओळखली, ठप्पा ओळखला आणि हेलिकॉप्टर स्ट्रोक डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या वरतून. हा पहिला मॅक्सिमम धाकटी जुई संघासाठी नक्कीच आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे. आलाय तो षटकार रोहितच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवर दुसऱ्या ओव्हरच्या आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धाकटी जुईची जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवर. 18 लॉस ऑफ 1 विकेट. या ओव्हर मध्ये रन आले एकंदरीत 11. 18 धावा 1 विकेट. एक्स्ट्रा सोडून आपण पाहतोय 11 धावा खर्च केल्यात आयुषने. लेग बायच्या देखील भरपूर धावा आल्या, वाईटच्या देखील भरपूर धावा आल्यात. या क्रीडांगणामध्ये आपण पाहिलं तर अनेक बेंचेस, फिक्स बेंचेस उपलब्ध आहेत. तिथे प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत. आमचं स्वर्गीय नवनाथ गरत पवेलियन तिथेही काही प्रेक्षक वर्ग प्रेक्षक राजा या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचेही सहर्ष स्वागत. हो यावेळेस पंच केलंय खूप चांगल्या पद्धतीने असं दिसतंय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा बॉल फेकून देत असताना हर्ष मात्र इथे स्वागत केलंय. या ओव्हर मध्ये मात्र हवी होऊ देणार नाही हे जणू सांगत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो सूरज गरत. पहिल्या बॉलवर त्याने मात्र इथे षटकार खेचलाय. पहिले 2 षटक नक्कीच खारकोपरच्या बाजूने राहिले, मात्र इथे आता मनसुबे बदललेत. इथे फ्लॅट आहे, आडव्या बॅटने क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येत असताना धाकटी जुई संघासाठी या महत्वाच्या धावा ठरतील या मॅच मध्ये. पहिला आपण पाहिला होता पंच करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. यावेळेस मात्र मिड विकेटला टार्गेट केलंय ते सूरजने. 7 बॉल 14 वर जाऊन पोहोचलाय तो. टीमची टोटल 30 या धावसंख्येवर. विसरून चालणार नाही, आजच्या दिवसभरामध्ये 56 धावा देखील डिफेंड केल्या गेल्या त्या क्रीडांगणावर. हर्ष मसायचं जोत असताना लेफ्ट आर्म राउंड द विकेट. लोअर फुट टॉस बॉल स्ट्रेट बॅटने व्ही शेप मध्ये पुन्हा एकदा साइड स्क्रीनच्या दिशेने. व्हॉट अ लवली स्ट्रोक, सुपर्ब स्ट्रोक. प्रॉपर टायमिंगचा खेळ आहे फक्त. ताकद तेवढी नाहीये मात्र टायमिंग बेमिसाल. स्ट्रेट बॅटने अगदी समोर व्ही शेप मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. काटक शरीर यष्टी मात्र ताकद आहे, टायमिंग आहे सूरज गरतकडे आणि त्याच्या जोरावर आपण पाहतोय षटकारावर षटकार, षटकावर षटकार. 3 षटकार आलेत. हर्ष मसाय ज्याने पहिलं षटक आपण पहिलं फक्त 5 धावांचं हाताळलं होतं आणि 1 विकेट मिळवली होती, त्याच हर्ष मसायच्या विरुद्ध सूरज गरक आता आक्रमक पवित्र्याने अटॅकिंग क्रिकेटने आपण पाहतो बॅटिंग करतोय. 36 धावा 36. 3 बॉलवर 3 आलेत. थोडासा शरीरापासून दूर मात्र लाईन खराब, दिशा भरकटत असताना हर्ष मसाय. व्हाईट बॉल येतोय. टीमची टोटल 37. अजून एक कमबॅक करण्यासाठी त्याच्याकडे 3 बॉल आहेत या स्पेल मधील, या इनिंग मधील. कारण वैयक्तिक दुसरं षटक तो हाताळतोय. संघासाठी एकंदरीत 3रं षटक जबाबदारी पार पाडतोय. हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसलाय आणि हर्षल बॉलच्या खाली असताना या जाळ्यामध्ये फसवलाय. हर्षल आपण पाहिलं मगाशी ॲज अ विकेट किपर होता, त्यानंतर तो पाठीमागे आला फिल्डिंगसाठी. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी शॉर्ट कव्हर पॉइंटला तो गेला फिल्डिंगसाठी आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी हर्षने टाकली. कारण मध्ये डिस्कशन देखील झालं होतं दोघांमध्ये आणि त्याचा फायदा त्या रणनीतीचा आपण पाहतोय. अंमलबजावणी मात्र योग्य रीतीने झाली आहे आणि त्याचा फायदा इथे त्यांना मिळालाय. अंकेश पाटील आले तर नवीन फलंदाज.
रोहित घरत अजूनही मैदानामध्ये आहे. 5 बॉल 8 वर तो खेळतोय. आतापर्यंत त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक नाही मिळाली, त्यामुळे तो आता शेवटपर्यंत थांबून खेळेल का हाही आता मोठा प्रश्न असणार आहे, कारण ते गरजेचं आहे संघासाठी. त्याचं सेट राहणं, इतर फलंदाजांची त्याला साथ मिळणं. 2 बॉल अजूनही बाकी या ओव्हर मधील. 37 झालाय स्कोर. हो, थोडासा कमी गतीने टाकलेला लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. समोरून चेंडूला फिरवणं करत हे एक चांगल्या गोलंदाजाची निशाणी, कारण समोर चेंडू टाकला की फलंदाजाला वाटलं आता स्ट्रेट येईल, रडार मध्ये येईल, मात्र शेवटच्या मुवमेंटला हलकासा काटा बदलतो चेंडू आणि तिथेच फलंदाज फसतो. आणि इथे तेच आपल्याला पाहायला मिळालं अंकेश पाटीलच्या विरुद्ध हर्ष मसाय. लास्ट बॉल, शेवटचा बॉल या ओव्हर मधील. 2 ओव्हरचा स्पेल आता हर्ष कंप्लीट करेल. आतापर्यंत त्यांनी 24 धावा दिल्या, 2 विकेट प्राप्त केलेत. यावेळेस बघा शफल झाले, पाठीमागे हुक करत असताना बॉल ट्रॅव्हल होतोय गॅप मध्ये, फाईन लेग एरियामध्ये, अगदी फाईन स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अंकेशच्या बॅट मधनं आलाय आणि 2 ओव्हर मध्ये 28 धावा दिल्या हर्षने आणि 2 विकेट मात्र प्राप्त केलेत. टीमची टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचत असताना 41 वर 41, लॉस ऑफ 2 विकेट्स. आता 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील, कारण हर्षने 2 ओव्हरचा कोटा संपवलाय, त्यामुळे आता आयुष्य देखील आपण षटक पाहिलं संपलंय. त्यामुळे आता ही 2 षटक कोण टाकणार, कोणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाणार. आता वरिष्ठ खेळाडू हर्षल असतील, निलेशजी पाटील असतील, त्याच्यामध्ये मात्र डिस्कशन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता हर्षल मात्र सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल ठाकूर 41 धावा, 2 विकेट. रोहित घरत आपण पाहतोय अजूनही आहे मैदानाच्या आत. अंकेशने देखील एक चांगला स्ट्रोक लगावला शेवटच्या बॉलवर, मागच्या ओव्हरच्या. पहिलाच बॉल आपण पाहतोय, फ्लॅट डिलिव्हरी, तेवढीशी गती नव्हती आणि त्या गतीने बीट केलं रोहितला. बॉल सर विकेट कीपर कडे, डॉट बॉल. चांगली सुरुवात हर्षल ठाकूर कडनं. हाफ ट्रॅकर, चावूक स्ट्रोक, ताणून मारलाय आपण पाहतोय. लांब लचका बॉल ट्रॅव्हल होत असताना सीमा रेषा पलीकडे आणि लागून बिल्डिंगला पुन्हा क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. काय फटका होता पहा. ऍक्शन रिप्ले 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जबरदस्त फटका होता. रोहित घरतचा कौतुकास्पद आहे. मात्र हर्षल ठाकूर कमबॅक करण्यासाठी सज्ज. इथे अजून एक बॉल जाईल का? फिल्डर आहेत ते बघता बनतायत प्रेक्षक. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना सलगचा दुसरा आलाय आणि ह्या धावा खूप महत्वाच्या आहेत, खूप मोलाच्या आहेत. त्या धाकटी जुळी टीमसाठी. टीमची टोटल 53 रन्स, 53 धावा फलकावर. 4थं षटक सध्या प्रगती पथावर आहे. एकंदरीत 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता खेळावं लागेल धाकटीजुई संघाला. 53 झाल्यात आणि तुम्ही किती धावसंख्या पाहताय धाव फलकावर, एक चांगला स्कोर असेल. 9 बॉल आहेत तुमच्याकडे. दुसऱ्या बाजूला चेअरमन खारकुपर आता या 9 बॉलवर जास्तीत जास्त विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न असेल तो त्यांचा, आणि धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न असेल तो खारकुपर संघाचा. इथे स्लोअर ऑन बॉल खूप चांगल्या पद्धतीने पिक केलाय, भरपूर लांब गेला बॉल. तिसरा षटकार आपण पाहतोय या ओव्हर मधील येत असताना. पहिला बॉल नक्कीच निर्धाव आला होता, डॉट आला होता, कोणती धाव आली नव्हती. त्यानंतर सलग 3 बॉलवर 3 षटकार आलेत. बॉल चॉईस नाहीये बघा, स्पर्धेचा नियम आहे. पंच देतील तोच बॉल आपल्याला घ्यायचा आहे. पहिले 2 चेंडू फक्त तुम्ही चॉईस करू शकता, पुढचे चेंडू पंचच आपल्याला देतील. हे सर्वांसाठी लागू असणार आहे. हा नियम या स्पर्धेमध्ये आम्ही ठेवलेला आहे आयोजन कमिटीच्या वतीने. 3 बॉलवर 3 आलेत, 59 धावा धाव फलकावर आहेत, 59 रन्स.
यावेळेस बघा आखो टप्प्याचा चेंडू होता, फॉरवर्ड आले, टॅप केलं या बॉलला, बॉल गेला तो अगदी एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या मध्ये, एक सिंगल मिळाली इकडे. टीमची टोटल आता 60 या आकड्यावर, 60 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल हर्षद ठाकूरच्या स्पेल मध्ये 19 धावा आतापर्यंत आल्या त्या ओव्हरमध्ये, आणि लास्ट बॉलवर आता नक्कीच चांगला शेवट करण्याचा प्रयत्न असेल, आणि तेच घडलंय. शेवटचा बॉल डॉट आलाय, 4 ओव्हरमध्ये 60, आणि आता शेवटचं षटक शिल्लक आहे. म्हणजे आतापर्यंत 15 ची सरासरी राहिली. करंट रन रेट इज 15 रन्स पर ओव्हर, आणि अशाच पद्धतीने स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 75 धावा धावफलकावर आहेत प्रोजेक्टेड स्कोर. मात्र आता शेवटचं निर्णायक षटक, आता एक्सपिरियन्स की यंग टॅलेंट, कोणाकडे जाणार जयंतमान खारकोपर संघ, अनुभव की युवा जोश? कारण सेट बॅट्समन आहेत समोर, कारण रोहित गरजची बॅट तळपली अक्षरशः मागच्या ओव्हरमध्ये. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले लगावले गेलेत, त्यामुळे आता त्याला अंकेशी देखील चांगली साथ मिळाली आहे. रोहित गरज 10 बॉल 27 वर खेळतोय. साठ धावा, 60 रन्स ऑन बोर्ड. पिंजर ग्रुप खारकोपर आयोजित मान्सून कप आपण एन्जॉय करतोय. संपूर्ण दिवसभर आज ढगाळ वातावरण आहे, मात्र पाऊस काही बरसला नाहीये. हलक्याशा सरी मगाशी कोसळल्या. क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटसाठी अगदी पोषक आणि पूरक वातावरण आहे. आता मात्र एक्सपिरियन्स कडे वळलाय जयंतमान खारकोपर संघ. निलेश पाटील हे मात्र आलेत. चांगली हाईट आहे, हाईट फॅक्टर चांगला, चांगला रिलीज पॉइंट, हाय आम ऍक्शन, आणि चांगला दांडगा अनुभव क्रिकेटचा त्यांच्या पाठीशी आहे. तो अनुभव त्यांना आता इथे दाखवावा लागेल. समोर रोहित गरद आहे, 10 बॉल 27 वर खेळतोय. एकंदरीत धाकटी जुई संघ 60 या धावसंख्येवर आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय फुल टॉस, आणि बॉल सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय, आणि येथे मात्र फलंदाज बाद आहे. पंच सांगतायत यस, कॅच टिपला गेलाय, त्यामुळे फलंदाज बाद आहे पंच सांगतायत. चेक करायचे अंपर. ओके, जीवन सर आपणच आलात तर बरं होईल, आपणच या. सर आपणच या, शैलेश सर किंवा जीवन सर आपल्यापैकी कोणीतरी या.
चला फलंदाज बाद पंचांनी कन्फर्म केलंय आणि आता विकेट प्राप्त झाली ती निलेश पाटील यांना. धाकटेजू संघ आता 60 वर 3 अशा सध्या धावसंख्या आहे आणि आदेश पाटील नवीन फलंदाज झालेत. अंकेश त्यांच्या समवेत आहे. 5 बॉल शेवटचे शिल्लक आहे. 75 धावांच्या पुढे चांगला स्कोर असू शकतो या क्रीडांगणावर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र रबर बॉल क्रिकेट ती चर्चा आपण करतोय. 85-90 चेस झाल्यात आणि अगदी 56 धावा देखील डिफेंड झाल्यात या क्रीडांगणावर. हो यावेळी चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षलकडनं लगेच चूक झाली. बॉलला व्यवस्थित पकडता आला नाही आणि इथे एक सिंगल मिळत असताना बाईच्या स्वरूपात पंच कळवतात. 61 वर आता स्कोर जाऊन पोहोचलाय. 4 बॉल आता शिल्लक असणार आहेत आणि अंकेश आता मात्र स्ट्राईक घेणार आहे निश्चित. 3 बॉल 4 वर तो खेळतोय. पहिले 2 बॉल तो डॉट खेळला होता. त्यानंतर एक हुकच्या पद्धतीने त्याच्या माध्यमातून एक चौकार आपण अनुभवला. निलेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजी मार्गवर. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा वेगाने बॅट बॉल मध्ये तितकासा संपर्क नाहीये. राईट आर्म राऊंड द विकेट. निलेश पाटील या ठिकाणी गोलंदाजी साकारत असताना आक्रमण करत असताना आणि भरपूर चांगला एक्सपिरियन्स आणि तोच एक्सपिरियन्स या ठिकाणी ते दाखवतात. मगाशी आपण तीच चर्चा केली होती. एक्सपिरियन्स मॅटर्स द मोस्ट क्रिकेटमध्ये. इथे बघा समोर फटका ओव्हर द बॉलर हेड. 2 बाउन्स. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगला थ्रो स्ट्रेट टू बॉलर आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे एकच धाव मिळते. हे षटक चांगलं राहिले आतापर्यंत. 4 बॉल मध्ये बॅटच्या साह्याने 1 रन, 1 लेग बाईच्या स्वरूपात 1 आणि 1 विकेट. निलेश पाटील डेथ ओव्हर मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी. यावेळेस अलॉंग द कार्पेट बॉल लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना इथे खराब थ्रो पाहायला मिळतोय आणि ते 2 धावा अगदी चपळाईने पूर्ण केल्या. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड. थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला. ना गोलंदाजाकडे आला ना कीपरकडे आला. त्यामुळे दुसरी धाव काढण्याची संधी निर्माण झाली आणि 2 धावा इथे पूर्ण 64 धावा 64 आणि लास्ट बॉल ऑफ द इनिंग. टार्गेट सेट करणारा चेंडू असणार आहे. लक्ष बनवणारा लक्ष देणारा हा चेंडू. व्हाईट बॉल. कुठेतरी स्लोवर पण टाकायचं होतं मात्र लाईन कुठेतरी खराब. 65 धावा 65. इथे मात्र डाऊन द लेग हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंच कळवतात. स्क्वेअर लेग पंच आय थिंक नो सांगतात. यस नो आहे हा बॉल. नो +1. 2 धावा इथे मिळतील आणि पुढचा बॉल फ्री हिट. 67 झाला आता स्कोर. 67. हा नो +1. 2 धावा एकंदरीत टोटल मध्ये ऍड झाल्यात. हो चांगला हाताळलाय. आता मात्र फ्री हिटचा बॉल नाही उमगला अंकेशला आणि शेवटचा बॉल आला डॉट. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 67 धावा लागल्या धाव फलकावर. 67 आणि 68चं असेल लक्ष. 68 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. धाकटेजुई संघाचं आपण पाहतो बॅटिंग कार्ड सध्या आपल्या स्क्रीनवर आहे. रोहित एस गरत 11 बॉल 27. सूरज गरत 9 बॉल 20. अंकेश पाटील 6 बॉल 5. आदेश पाटील 3 बॉल 2. एक्स्ट्रा आल्या आपण पाहिलं तर एकंदरीत 13 या इनिंग मध्ये एक्स्ट्रा 13 खर्च केल्या खारकोबर संघाने आणि एकंदरीत टीमची टोटल झाली 67 धाकटेजुईची आणि 68 धावांचं लक्ष असणार आहे. ते जर्मन खारकोबर संघासमोर आपल्या घरच्या क्रीडांगणावर. गोलंदाजीचं आपण पाहतोय पृथक्करण. बॉलिंग स्ट्रॅटेजिक हर्ष मसाय 2 ओव्हर 28 धावा 2 विकेट. आयुष गोंधळ 1 बॉल 11 1 ओव्हर 11 विकेट नाही मिळाली. हर्षल ठाकूर 1 ओव्हर 19 रन दिले विकेट नाही आणि निलेश पाटील शेवटचं षटक डेथ ओव्हर फक्त 5 रन आणि 1 विकेट. त्याच्या जोरावर कुठेतरी आपण पाहतोय 67 वर थांबवलंय ते धाकटेजुई संघाला. 68 धावांचा चेस काय असेल या मॅचची कहाणी. 30 बॉल मध्ये 68 चेस करण्यासाठी जय हनुमान खारकोबर संघ जसा क्रीडांगणामध्ये उतरेल आवाजामध्ये होईल बदल. ऐकूया आपण सुयोग कोळी सर यांचा आवाज.
हॅलो. थँक्यू व्हेरी मच युवराजी माली सर. सकाळपासून आपण खरं तर त्यांचा आवाज या बिंजोळ ग्रुप खारकोपर आयोजित मान्सून कप 2026 मध्ये ऐकतोय. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते खारकोपर विपक्ष धाकटी या दोन संघादरम्यान. एक जबरदस्त लढत नक्कीच आपल्या भेटीसाठी आले. प्रथम सत्रामध्ये आपण पाहिलं तर धाकटी संघाने धावसंख्या जमवल्या ते 67-68 लक्ष आहे उत्तरार्धामध्ये. 30 चेंडू जिंकण्यासाठी 68 धावांची गरज जहरमान खारकोपर संघाला जिंकण्यासाठी आपण पाहतोय. 5 षटकामध्ये या धावसंख्या बनवायच्यात खारकोपर संघाला, तर 5 षटकामध्ये थांबवायच्या आहेत धाकटी संघाला. कशा रीतीनं ही नक्कीच लढत आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आपण पाहतोय जयनमान खारकोपर संघाचे हर्षल ठाकूर आणि आयुष गोंदली. सलामीची जोडी खरं खारकोपर संघाची 68 धावांचा हा चेस. 68 धावांचा पल्ला पार करण्यासाठी 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत, हर्षल ठाकूर आणि आयुष गोंदली. सध्याच्या हंगामामध्ये नक्कीच दोन्ही खेळाडू खूप चर्चेत राहिलेत. खारकोपर संघाकडून खेळ करत असताना आपण पाहतोय. आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक रोहित घरत आलाय गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. 2 रोहित घरत या टीम मध्ये आपण खेळताना पाहतोय. रोहित जी घरत पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजच्या अंबट्यावर आपण पाहतोय. गोलंदाजची मार्कवर रोहितला सज्ज. 30 चेंडू 68 धावांचा हा पल्ला पार करण्यासाठी हर्षल ठाकूर आहे स्ट्राईक कडे, तर 9 सेकंडकडे आपण पाहतोय. आयुष गोंदली पहिला बॉल रोहित याचा डावखोऱ्याचा गोलंदाज या आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न आपण पाहिला तर नक्कीच हर्षल ठाकूरचा हा फटका. एक धाव पळून पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न होता जवळ, परंतु आयुषने मात्र त्याला थांबवलं. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. एका धावेनं सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येला श्री गणेशा केला जातोय, सुरुवात केली जाते. धावसंख्या धाव फलकावरती 1 आहे. पहिलं षटक रोहित साकारत असताना आपण पाहतोय. हर्षलच्या बॅटमधून मात्र ही एक सिंगल रन ऍड केली गेली आहे. सुरुवात खरं तर केली गेली आहे जयनमान खारकोपर संघाच्या या धावसंख्येला. गोलंदाजची मार्कवर पुन्हा एकदा सोय रोहित. आयुषसाठी अगदी पुढ्यामध्ये फेकला होता. बॅट चेंडूचा संपर्क नाही. पहिला डॉट बॉल खेळतोय आयुष आपण पाहतोय. एक सिंगल नंतर आलेला हा डॉट बॉल गोलंदाज रोहितचा कदाचित आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकेल. यावेळेचा चेंडू उचललाय आणि फेकून दिलाय मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी सीमारेषे बाहेर हा षटकार पाहायला मिळालाय आयुष्या बॅट मधून. पहिला चेंडू जरी डॉट खेळला असला तर नंतर मात्र आपण पाहतोय चेंडूवरती नजर मात्र परफेक्ट आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा फटका पाहायला मिळाला आणि अगदी ग्राउंड लेवलला हा षटकार पाहायला मिळाला. चांगला फटका. षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्या 6 पुढे सरकले. टोटल मात्र आपण पाहतोय 7 धावा. 68चा हा पाठलाग आहे पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस, अगदी जोरदार फटका खेळलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी सीमा पार षटकार. आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा षटकार आयुष्य बॅट मधून पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आलाय. नक्कीच बीमर चेक केला जाईल.
फेअर डिलिव्हरी. नक्कीच आपण पाहतोय हा चेंडू नो नसेल, फेअर डिलिव्हरी. षटकार आहे. या षटकाराच्या साह्याने 13 धावसंख्या धावफलकावरती खारकोपर संघाची लगावली गेली. बॅक टू बॅकच्या 2 षटकार आयुष्या बॅट मधून आपण पाहिले. तिथून मात्र नक्कीच चांगल्या विस्फोटक किंवा बॅटिंगला मात्र सुरुवात झाली आहे. खरं तर आयुष्या यावेळेचा चेंडू शॉट आपण ठेवला होता, अगदी वळवण्याचा प्रयत्न, दिशा भरकटली गेली. आव्हान तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकाराचं दडपण कदाचित या रोहित वरती असू शकतं. धाकटी जुई संघाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या षटकाची जबाबदारी पार पाडत असताना मात्र 2 षटकार आणि एक आव्हान चेंडू फेकतोय. यावेळेचा चेंडू आणखीन एक व्हाईट बॉल, पंचांचा इशाराला वाईडनं दंडित केलं जाईल. रोहित पुन्हा एकदा व्हाईट बॉल फेकतोय. बॅक टू बॅकचे 2 षटकार, त्यानंतर 2 व्हाईट बॉल आलेत. आव्हान धावसंख्येनं धावफलकावरती 1 धाव ऍड केली जाते. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे रोहित घरत याचं आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू अगदी पुढ्यामध्ये फेकला होता, पण फुटवरती जात असताना आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. आणखी एक डॉट बॉल. बऱ्याच अवधीनंतर का होईना, परंतु रोहित ज्या खरं तर चेंडूसाठी प्रयत्न करत होता, तो डॉट बॉल मात्र पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. यावेळेचा चेंडू अगदी गुडवे वाकटून खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय. धावसंख्या 1 अर्जित केली जाईल. टोटल मात्र आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 16 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. अडुसष्टचा पाठलाग आहे. आपण पाहतोय या मॅच मध्ये खारकोपर आणि धाकटी जुई अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पाहतोय. सेकंड ओव्हर मध्ये अंकिश पाटीलला आमंत्रित केले गेले गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. अंकिश पाटीलकडे ही मात्र नक्कीच दुसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच रोहित घरतनं खर्च केल्या त्या 16 धावा. अजूनही सलामीची जोडी खारकोपर संघाची मैदानामध्ये आपण कार्यरत असताना पाहतोय आणि खरं तर नक्कीच चांगल्या रीतीने त्यांचा खेळ राहिला. 16 आल्यात. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. अंकेश गोलंदाजी मार्कवर थोडासा पावल्यामध्ये मिस्टेक आपण पाहतोय. नाही तर रनअप घेण्यासाठी सज्ज असेल. दुसरं षटक फेकण्यासाठी अंकेशला आमंत्रित केलं गेलं. अंकेश पाटील धाकटी जुई संघाचा आपण पाहतोय. 67-68 धावांचा हे पाठलाग करत असताना खरं तर वेलचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. अगदी बॅटवरती तितकासा चांगला आला नाहीये, परंतु फिरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूपर्यंत पोहोचतील तद्वर मात्र आपण पाहतोय एकदा पूर्ण आणि थोडंसं फंबलिंग यावर पाहतोय. कलेक्शन मध्ये थोडंसं खराबी आणि त्यानंतर मात्र 1+1 2 धावा मात्र या पळून पूर्ण केल्या गेल्यात. ते 2च्या साह्यानं संघ पोहोचतोय 18 या धावसंख्येवरती. छोट्या छोट्या चुका खरं तर युवराज सर खेळच्या क्षणामध्ये पर्यंत मात्र नक्कीच मागत पडू शकतील. यावेळेचा चेंडू फुल टॉस आहे आणि तितकाच फुल टोल मात्र वसूल केला गेलाय. तो म्हणजे आयुष्या माध्यमातून हा गगनभेदी षटकार. या इनिंग मधील आयुष्य बॅट मध्ये 3रा षटकार आलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आयुष्य गोंधली याची. षटकाराच्या साह्याने खारकोपर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहाल तर 24 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अंकेश पाटीलचा हा चेंडू वेगवान भन्नाट वेग पाहायला मिळाला. वेगानं मात्र बीट केलं गेलंय. हुकलाय चुकलाय पूर्णपणे मात्र आपण पाहतोय. थांबवून ठेवले आयुष गोंधलीला. षटकारानंतर मात्र हा येणारा डॉट बॉल नक्कीच कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाज अंकेश पाटीलचा धाकटी जुई संघाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी त्याच्या खांद्यावरती खरं तर ही जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी पार पाडत असताना यावेळेचा चेंडू फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक
पोहोचला आणि टिपला गेलाय जेल. फलंदाज आयुष गोंदलीचा संपतो इथं गेल. पहिला धक्का जहनमान खारकोपर संघाला आयुषच्या माध्यमातून आपण पाहतोय. आयुष बॅक टू द डगआउट. दिनेश भोईर मैदानामध्ये दाखल होते. तर पहिला हजरा मात्र आपण पाहतोय आयुष्य स्वरूपामध्ये की जयमान खारकोपर संघाला अगदी नक्कीच धावसंख्या धावफलकावरती 24 असताना दिनेश मैदानामध्ये दाखल झाले. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आपण पाहतोय जयमान खारकोपर संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्कवर आहे धाकटी संघाचा अंकेश पाटील. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा अगदी वेगानं फेकला होता. बॅट चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क तितकासा चांगला पाहायला मिळाला नाहीये. इथून मात्र आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव ऍड केली जाईल. एका धावेने संघ पोहोचतोय 25 या धावसंख्येवरती. या षटकातील आपण पाहिला तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. अंकेश आतापर्यंत नक्कीच षटकार आल्यानंतर मात्र नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळते. आतापर्यंत त्यांनी धावसंख्या खर्ची केल्या त्या 8 आणि विकेट मात्र मिळवली ती 1. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. यावेळेचा चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. पद्धतीचा इशारा आलाय वाईट बॉल. एक अफांत धावसंख्या नक्कीच धावफलकावरती ऍड होईल. टोटल मात्र आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील आपण पाहतोय. लास्ट बॉल हर्षल ठाकूर यावेळेला नक्कीच बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती आलेत. उचलतील फेकतील जर मात्र आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. दोन षटकाच्या समाप्तीनंतर खारकोपर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 1 गडी बाद 28 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 18 चेंडू असूनही 40 धावांची गरज. 18 बॉल मध्ये 40 धावांची गरज असेल. धनेश आणि हर्षल मैदानामध्ये आपण पाहतोय. खरं तर ही लढाई त्यांना नक्कीच पूर्णत्वास न्यायची आहे. विजयश्री गाठायची असेल तर 40 धावसंख्या बनवाव्या लागतील. तिसरं षटक त्यासाठी पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्गावर पाहतोय रोहित घरतला. पहिलं षटक ज्यांना नक्कीच चांगल्या रीतीने हाताळलं होतं तसं गोलंदाज मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावर रोहित पुन्हा एकदा सज्ज होईल. वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी अगदी उलवे नोड एंड कडून मात्र नक्कीच धाकटीजुई संघाच्या वतीनं हे षटक साकारण्यासाठी आलाय रोहित घरत. धनेश आहे स्ट्राईक वरती आपण पाहतोय रोहितचा सामना करण्यासाठी. 18 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन होता परंतु बॅट वरती चेंडू तितकासा चांगला आला नाही. अगदी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक फंबल झाले. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमा रेषा पार येतोय. हा दर्जेदार असा चौकार. अगदी आपण पाहतोय फटक्यामध्ये तितकसा दमखम नव्हती. धनेशला वाटलंही नव्हतं की हा चौकार येईल पण नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या एका चुकीमुळे मात्र नक्कीच आपण पाहतोय अगदी हा चौकार पाहायला मिळाला चौकार नक्कीच खारकोपर संघाला दिलासा देणारा असेल. टोटल धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या सहाय्यानं 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळेचा चेंडू नक्कीच अगदी पुढ्यामध्ये फेकला होता. थोडासा खाली राहिला किंचितचा आपण पाहतोय. बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाने आपली कामगिरी चूक बजावली गेली. येणारा डॉट बॉल आणि आपण पाहतोय समीकरण मात्र बदललं गेलंय. 16 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडू गणित मात्र नक्कीच समीकरण आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. करून हे समीकरण सोडवण्यासाठी मात्र फलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यावेळेला आपण पाहतोय फटका फसलाय आणि इथून मात्र फलंदाज धनेश भोईर होईल. रन आउटच्या स्वरूपात बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होईल
म्हणजे आयन गोंधली. एकच धाव मिळालेली एका धावेने संघ पुढे सरकतोय. टोटल मात्र आपण पाहतोय 33 धावा धाव फलकावरती अजूनही जिंकण्यासाठी 14 चेंडू 35 धावांची गरज. 14 मध्ये 35 बनवायचे. जय हनुमान खारकोपर संघाला जिंकण्यासाठी रोहित गरज याला पण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय अगदी नक्कीच चांगल्या रीतीने खेळून काढला. एक धाव पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न परंतु हर्षल मात्र नकारचा थांबवला गेला. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साह्यानं 34 वरती पोचलाय संघ. अजूनही 13 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला तर नक्कीच खारकोपर संघानं लवकरात लवकर पार केला. उर्वरित अर्धा पल्ला नक्कीच पार करायचा आहे. अजूनही नक्कीच चेंडू शिल्लक आहे. 13 बॉल 34 ची गरज. वेळचा चेंडू आपण पाहतोय अगदी स्लोवर वन चेंडू वरती बोट फिरवली होती आणि त्या व्हेरिएशनचा फायदा मात्र नक्कीच रोहित गरजनं करून दाखवलाय. बीट केलाय पूर्णपणे हर्षल ठाकूरला आणि इथून मात्र चेंडू हा निर्धाव केलाय. 12 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 12 मध्ये 34 बनवायच्यात. प्रति षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच 17 ची सरासरी आता मात्र येऊन ठेवली आहे. 12 बॉल 17 धावांची गरज. बारा बॉल 34 धावांची गरज. प्रति षटकामध्ये 17 धावांची गरज आहे. आणि खरं तर ही सरासरी पहिल्यापासून आपण पाहिली तर नक्कीच चेस करत असताना थोडीशी दमचक पाहायला मिळाली आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये नक्कीच फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा मात्र नक्कीच जमवल्या गेल्यात. उर्वरित 12 मध्ये आता 34 बनवायचे आहेत. अर्धा पल्ला नक्कीच पार केलाय. उर्वरित अर्धा पल्ला अजूनही पार करायचा आहे. फुलटॉस चेंडू यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पळतोय. झेल खाली परंतु नक्कीच झेल सुटला गेला आणि चेंडू मात्र नक्कीच अडवला गेला. तत्पूर्वी आपण पाहाल तर मैदानावरती 2 फलंदाजांच्या माध्यमातून या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 36 वरती पोहोचतोय जय हनुमान खारकोपर संघ. उत्तरार्धामध्ये आपण पाहतोय खरं तर 68चा हा चेस करत असताना मात्र दोन्हीकडून प्रयत्न शर्तीचे चालू आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत नक्कीच ही लढत पाहायला मिळेल. चेंडू पुन्हा एकदा उंचावरती गेलाय. यावेळेला झेल खाली क्षेत्ररक्षक आणि हा झेल टिपला गेलाय. आर्यन मात्र इथून बांधून तंबूच्या आश्रयाला परतेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते हर्ष मसाय. नक्कीच मैदानामध्ये दाखल झाल्या पारितोषिक आमच्यापर्यंत नक्कीच जाहीर केलं गेलं. प्रत्येक षटकारासाठी धीरज मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं, नीरज मात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. 36 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होऊन मात्र तंबूच्या आश्रयाला येत असताना आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय सूरज गरत आतापर्यंत नक्कीच चांगली कामगिरी करत असताना. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी गॅप शॉट सिलेक्शन आहे. चेंडू अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून गोलीच्या वेगाने निघून जातोय चौकारासाठी. अफलातून फटका पाहायला मिळतो हर्ष मसाई याचा. बॅट वरती आपण पाहतोय अगदी फिल्डिंग निरीक्षण पूर्णपणे केलं आणि नक्कीच 2 क्षेत्ररक्षकांना भेदून मात्र हा चेंडू सीमा पार केला चौकारासाठी. 4 धावा मिळतील टोटल मात्र आपण पाहतोय 40 वरती पोहोचला आतापर्यंत हनुमान खारकोपर संघ. 9 चेंडू अजूनही 28 धावांची गरज आहे. यावेळेचा चेंडू लोवर फुल टॉस पण काय देखना फटका अगदी उचलला आणि फेकून दिलाय मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. आणि 500 रुपयाचा पारितोषिक मात्र इथं पटकावलं जात आहे.
चौकारानंतर हा षटकार हर्ष मसाई मैदानामध्ये गेल्यानंतर मात्र नक्कीच आपण पाहतोय खारकोपर संघाच्या धावसंख्येला मात्र गती येताना पाहायला मिळाली आहे. या दोन चेंडूवरती तब्बल 10 धावसंख्येचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. हर्ष मसाईचा गोलंदाजी मार्कवर सूरज करत आता मात्र विचार करण्यासाठी भाग पाडला आणि इथून मात्र घुटना टेक तमाशात एक चेंडू फेकून दिलाय. पुन्हा एकदा कॉर्नर रिजनच्या वरून अगदी दूर 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 वरती हा षटकार पाहायला मिळतोय. हर्ष मसाईचा जलवा आपल्याला पाहायला मिळतोय. काय अफलातून फलंदाजीचा नजराना पेश करत असताना अगदी असं वाटलं होतं खारकोपर संघाची नौका मध्यावधी अडकले की काय, परंतु नक्कीच हर्ष मसाई नावाचा नावाडी मैदानामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर मात्र तुफान फलंदाजी पाहायला मिळते. हा डिटर फलंदाजी मात्र नक्कीच त्याची पाहायला मिळते. सुजल घरत वरती आक्रमण केलं गेलंय, परंतु त्या आक्रमणाला तोंड देत असताना मात्र आपण पाहतोय चेंडू मात्र अगदी पुढ्यामध्ये फेकला होता. एक धाव मात्र मिळेल 22च्या साह्यानं आणि टोटल मात्र आपण पाहतोय 53 धावा धावफलकावरती. 6 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज. सामन्यामध्ये अजूनही नक्कीच रंगतदारपणा आहे. आपण सकाळपासून युवराज सर पाहतोय अगदी अटीतटीचे सामने आपल्याला सकाळपासून पाहायला मिळाले. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडायला तयार नाही आहेत आणि नक्कीच आपण सकाळपासून पाहिलंय खरं तर 1 बॉल 7 ची गरज असताना 1 बॉल 6 सामनाही आपण होताना पाहिला. 1 बॉल 1 ची गरज असताना तोही सामना आपण होताना पाहिलाय. आज मात्र या मैदानावरती या क्षणाला आपण पाहतोय 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय आदेश पाटीलला मात्र आमंत्रित केलं गेलंय. शेवटचं निर्णायक षटक समोर फलंदाज हर्ष मसाई याला आपण पाहतोय, ज्याच्या नावानं खरं तर चर्चा मात्र या मैदानावरती राहिली आहे. परंतु पहिल्या चेंडूवरती हर्ष मसाईची महत्वाची विकेट मैदानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या गोलंदाजाला मिळते ही विकेट. पहिल्या चेंडूवरती हर्ष मसाई बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट. मोठा मासा खरं तर गळायला लागला मी तर म्हणेन. खारकोपर संघाचा हा महत्वाचा फलंदाज मैदानातून बाहेर जात असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय पंकज. पंकज घरत मैदानामध्ये आपण पाहतोय मैदान दाखल झालेला. 5 चेंडू 15 धावांची गरज. 6 मध्ये 15 होत्या. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट आली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आदेश. पंकजनं मात्र आल्या स्वागत केलंय. आदेश पाटील जर तुम्ही विकेट घेऊ शकता तर मीही षटकार ठोकू शकतो. आणि या नक्कीच चेंडूवरती आपण पाहिला तर अगदी एक देखना फटका, चांगला फटका मात्र चांगला स्ट्रोक आपल्याला पंकज खरंच पाहायला मिळाला. हा षटकार आलाय. अजूनही सामन्यामध्ये आपण पाहतोय जिंकण्यासाठी 4 बॉल 9 धावांची गरज. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पंकजचा राहिला. एकच धाव पुन्हा एकदा मिळेल. अजूनही नक्कीच दोन्हीकडे सामना आपण पाहतोय बॅलन्स आहे. प्रयत्न मात्र शर्तीचे नक्कीच होतील. 3 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 3 बॉल 8 बनवायचे. चहनवान खारकोपर संघाला 3 बॉल 8 थांबवायचे. धाकटी जुई संघाला कोणाचे प्रयत्न सफल राहतील मात्र नक्कीच पाहावं लागेल. वेगवान चेंडू हर्षलला चेंडू समजला नाहीये. एक धाव मात्र नक्कीच 22च्या साह्यानं नक्कीच ऍड केली जाईल. 22च्या साह्यानं एखाद्या वेळी नक्कीच समीकरण पुन्हा एकदा बदललं जाईल. 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. समोर फलंदाज आपण पाहतोय पंकज ज्याने षटकार खेळलाय आदेश वरती, परंतु या वेळेला आपण पाहतोय नक्कीच ही रन काउंट केली जाणार नाहीये. आणि या चेंडूवरती नक्कीच आपण डॉट बॉल पाहतोय. एक चेंडू 7 धावांची गरज. खरं तर 6 बॉल 15 ची हे मॅच आपण पाहिलीत आणि आतापर्यंत जर नक्कीच विचार केला तर 1 चेंडू 7 धावांची गरज. म्हणजे पूर्वार्धामध्ये ज्या खरं तर चुका घडल्या असतील तर आता माझा नक्कीच त्याच्यावरती विचार विनिमय केला जाईल. 1 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. आदेश पाटील खरं तर 15 थांबवायच्या होत्या. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट सामन्यामध्ये रंगत आली आहे.
जिंकण्यासाठी नक्की 6 धावांची गरज. चेंडू बाकी आहे तो एक बॉल 6ची गरज. मगाशी ह्याच रीतीनं सामना असताना युवराज सर खरं तर बॅटिंग टीमनं सामना गमावला होता, परंतु पुन्हा एकदा यावेळेला टीम मात्र अलग आहेत. खारकोपर की धाकटी जुई. 1 बॉल 6 धावांची गरज. यावेळेचा चेंडू पंकज घरात उडवलाय आणि मात्र नक्की चेंडू गेलाय सीमा रेषा पार. खारकोपर संघाचा पंकज घरात मात्र करून दाखवलाय. 1 चेंडू 6 धावांची गरज असताना सामना विजयश्री गाठून आणली आहे. जय हनुमान खारकोपर संघाकडं. हार्दिक हार्दिक अभिनंदन खारकोपर टीम आणि हार्ड लक टीम धाकटी जुई. नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना आपण सोडला नव्हता, परंतु काहीशा फरकानं का होईना काही चुका घडल्या असतील आणि या सामन्यामध्ये आपल्याला परास्त व्हावं लागलं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच खारकोपर संघाच्या हातातून सामना निसटता मात्र नक्कीच आपल्याकडे खेचून आणला तो पंकज घरत ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सर लगेच आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. शिर्ले आणि खारकोपर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल.